मला मला सांगा, आता हा तुमचा किती दिवसाचा मुक्काम आहे? किती वर्ष झाली तुम्ही दिंडीमध्ये? आता हा आमचा दिंडीचा 8वा वर्ष आहे आणि हा आमचा 3रा मुक्काम होणार. कुठली दिंडी तुमची? अंबाराई, हा. वाडा ते त्र्यंबकेश्वर हे 8वा वर्ष आहे. आणि आजचा 3रा मुक्काम अनंता किसन वाघ यांच्याकडे आहे. कसा असतो अनुभव या दिंडीचा? आता अनुभव बोलायला गेला तर आमचा अनुभव म्हणजे सांगण्या योग्यच नाही, कारण की आम्हाला जे अनुभव आलेले आहेत ते सांगण्याजोगे नाहीच आहेत. कारण की आमचं सर्व सुख दुःख हरण करणारे आमचे बसलेत विठ्ठल, सगळे सुख दुःख त्यांच्या पायी. आणि आता सुरुवात तुम्ही कधी केली या दिंडीला? आता ही सुरुवात आमच्या 8 वर्ष म्हणजे 2026 कधी झाली आपली सुरुवात? 8 वर्ष झाली ना, किमान 8 वर्ष झाली. 8वा वर्ष चालू आहे आणि आता हा दिंडी तुमचा तिसरा दिवस. एकूण किती मुक्काम होणार तुमचं? एकूण मुक्काम आमचे 11 होणार. आणि दिंडीमध्ये सध्या संपूर्ण वारकरी किती येतात? पूर्ण वारकरी आता 30 असतील. पुढे जाता जाता 60 होतात, 60-70च्या आसपास येतात. मला एक प्रश्न असा विचारते, आजची जी तरुण पिढी आहे सध्या जर पाहिलं तर व्यसनाकडे फार वळलेली. काय तुम्ही सांगाल या संदर्भात? या तरुण पिढीला तुमचं काय उद्देश? आता तरुण पिढीला सांगण्यायोग्य का आम्ही पण सुद्धा तरुणच आहोत. आम्ही 2008 मध्ये माळ घेतली आणि आमचा अनुभव सांगण्यायोग्य का आता तरुण पिढी जी व्यसनाकडे वळले त्यांना एकच सांगण्याचं तात्पर्य उदाहरण आहे का जरी तुम्हाला देवाची सेवा घडली नाही तरी आपल्या आई बापाची सेवा करा, आणि जेणेकरून तुमचं पुण्य वाढल आणि तुम्ही व्यसनाधीन झालेले ते व्यसन मुक्त व्हाल आणि या आमच्या मार्गावर याल. हे सांगण्याचं तात्पर्य उदाहरण माझं एक आहे. काय नाव तुमचं? कांतीलाल किसन पवार, राहणार वाडा, संजय गांधी नगर. Subscribe for more content.